ही आहे देहूची पवित्र भूमी. इंद्रायणीच्या काठी जन्माला आला एक साधा बालक. पण काळालाच माहीत होतं, हा बालक पुढे लाखो मनांचा संत होणार आहे. संसाराच्या ओझ्याखाली मन थकलं, धन गेलं, सुख हरवलं. पण या दुःखातूनच आत्म्याने ईश्वराचा शोध घ्यायला सुरुवात केली. जग सोडलं नाही, पण जगाच्या बंधनातून मुक्त झाला. पांडुरंग पांडुरंग या एका नामात त्याला सगळं विश्व सापडलं. ग्रंथ नव्हते, विद्वत्ता नव्हती, होती फक्त भक्ती. आणि त्या भक्तीतूनच शब्द झाले अभंग, जे थेट हृदयाला भिडले. जात नाही, पंथ नाही, देव सगळ्यांचा आहे. तुकारामांच्या शब्दांनी सामान्य माणसालाही ईश्वर जवळचा वाटू लागला. जेव्हा जगाने नाकारलं, तेव्हा तुकारामांनी आपली रचना नदीला अर्पण केली. कारण भक्तीला पुराव्याची गरज नसते. पण देवाने स्वीकार केला. अभंग परत आली. हे चमत्कार नव्हते, ही होती भक्तीची साक्ष. डोळ्यांसमोर उभा राहिला विठ्ठल. क्षणभर शब्द थांबले, हृदय भरून आलं. भक्त आणि देव एकरूप झाले. हा देह नाही गेला, हा संत अमर झाला. तुकाराम नाव फक्त इतिहास नाही, तो आजही नामात जिवंत आहे.